नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आज आपण आपल्या भूगोल विषयासाठी BA सेकंड इयर करता आपल्या विद्यापीठाने दिलेला जो महत्त्वाचा पेपर तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली या पेपर संबंधित आपण माहिती पाहत आहोत. मित्रांनो, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये GIS या नावाने आपण ओळखतो. मित्रांनो, GIS हे एक नवीन स्वरूपाचं सॉफ्टवेअर आणि त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे भूपृष्ठावरील प्रत्येक छोट्या गोष्टीपासून तर सगळ्यात महासागरापर्यंतच्या सगळ्या गोष्टीचा जी माहिती आहे त्या माहिती आपल्याला संकलित करून ठेवता येते. संकलित केलेल्या माहितीचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करता येते. विश्लेषण करून त्याचे नकाशे तयार करता येते. नकाशे तयार करून ग्राफ्स असेल, इमेजेस असेल, यांच्या आधारावरती आपण एखाद्या ठिकाणचं जी संकलित केलेली माहिती आहे ही माहिती आपण वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळ्या घटकापर्यंत आपण पोहोचू शकतो. भूगोल विषयामध्ये हा GIS सॉफ्टवेअर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यालाच आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, याआधी आपले ह्या GIS संबंधित बरेच लेक्चर झालेले आहेत आणि त्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास सुरू केलेला होता आणि कालच्या लेक्चरपासून यामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पॉईंट या ठिकाणी सुरुवात केला होता. तो म्हणजे सोर्स ऑफ डेटा. माहिती स्रोत. या पॉईंटचा आपण सोर्सेस ऑफ डेटा, माहितीचे स्रोत म्हणजे काय की आपल्याला जर या GIS मध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती हे संकलित करणं गरजेचं आहे. भूपृष्ठावरील प्रत्येक घटकाची माहिती प्राचीन काळापासून अनेक शास्त्रज्ञ असो, संशोधन करणारे असो, तज्ज्ञ व्यक्ती असो, यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या परीने भूपृष्ठावर काही नद्यांची माहिती असेल, काही पर्वतीय भागाची माहिती असेल, काही भूखंडाच्या भूभागाची माहिती असेल, भूखंडाची माहिती असेल, तर समुद्र असेल, महासागर असेल, नद्या असेल, या सगळ्यांची माहिती वेगवेगळ्या प्रकारे प्राचीन काळापासून संकलित करण्याची पद्धत आहे. आणि याचप्रमाणे आपल्या भूपृष्ठावर किंवा पृथ्वीवरती उत्तर ध्रुवापासून तर दक्षिण ध्रुवापर्यंत, पूर्वपासून पश्चिमेपर्यंत पूर्ण अर्थवरती हा पूर्ण अर्थ कशा प्रकारे आहे, कोणत्या ठिकाणी उंच भाग आहे, कोणत्या ठिकाणी कमी भाग आहे, कोणत्या ठिकाणी सपाट भाग आहे, कोणत्या ठिकाणी समुद्राचं पाणी, महासागर कोणत्या किती भागापर्यंत पोहोचलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी नदी प्रणाली कशी आहे. तर या सगळ्या घटकांचा अभ्यास प्राचीन काळापासून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांद्वारे केलेला आहे. परंतु ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे, त्या माहितीचं आपल्यापर्यंत मांडणी करणे आणि त्या आधारावर आपल्याला विश्लेषण करून काही तथ्य मांडायचं असेल तर त्यासाठी खूप मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागते. म्हणजे प्राचीन काळी जे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे नकाशे असेल, वेगवेगळ्या स्वरूपाची लेखी स्वरूपाची माहिती असेल, तर प्राथमिक माहिती असेल, सेकंडरी माहिती असेल, ही माहिती आपल्याला मिळत होती. परंतु आज आपण बघतो की जेव्हापासून 1960 नंतर या GIS सॉफ्टवेअरचा सुरुवात झाली, तर या GIS सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पृथ्वीवरील प्रत्येक घटकाच्या माहिती डाटा हा आपल्याला घेता येतो. परंतु हा GIS सॉफ्टवेअर चालवण्यासाठी
आपल्याला बऱ्याच एजन्सी आहेत, ज्या एजन्सीच्या मार्फत वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांच्या मार्फत ही माहिती आपल्याला कलेक्ट करावी लागते आणि ते GIS सॉफ्टवेअरमध्ये त्या ठिकाणी वापरून आपण वेगवेगळ्या सरकारचे तथ्य या ठिकाणी मांडू शकतो. तर याच प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघलो होतो की माहिती स्रोत जे आहे, हे 2 प्रकारचे माहिती स्रोत आहेत या GISमध्ये आपण जे वापरतो. त्यामध्ये एक आहे अवकाशीय माहिती आणि दुसरा आहे गुणविशेष. याला आपण म्हणतो स्पॅटियल डेटा आणि याला नॉन स्पॅटियल डेटा. तर कालच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण यामध्ये 2 पॉईंट बघितले होते. यामध्ये कोणकोणते घटक आहेत, उपघटक जे आहे घटकाचा स्पॅशियल अवकाशीय माहिती म्हणून आपण अभ्यास करू शकतो. तर यामध्ये पहिला जो होता त्या आपण बघितला नकाशा आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण या संबंधित बघितलं नकाशा संबंधित माहिती बघितली आणि दुसरं बघितलं होतं हवाई छायाचित्रण एरियल फोटोग्राफी आणि मॅप. हे पॉईंट आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. नकाशेसुद्धा कसे प्राचीन काळापासून आपण वापरतो आणि आजसुद्धा आपल्याला वेगवेगळे सोर्स हे उपलब्ध आहे गुगलवरती आणि त्या नकाशा आपण आपल्याला डाउनलोड करून आपण त्याला आपल्या GISमध्ये अपलोड करू शकतो. जिओ रेफरन्सिंग करून, म्हणजे समजा एखाद्या ठिकाणचा आपला नकाशा असेल तर त्याला आपल्याला त्याच्यातल्या संबंधित जी माहिती आहे ही आपण जिओ रेफरन्सिंग मार्फत GISमध्ये देऊ शकतो आणि ॲक्च्युअल त्या ठिकाणी जसं आपण बदनापूर शहराचा नकाशा जर घेतला तर त्या ठिकाणी या नकाशाला आपण ह्या क्लिप करून बदनापूर नकाशा हा जिओ रेफरन्सिंग करून आपल्या ओरिजिनल गुगल जे मॅप आहे आणि गुगल पोझिशन आहे, प्रक्षेपण आहे, जे आपल्या जसं आपण WMS 84 यामध्ये आपण त्याला घेऊ शकतो प्रक्षेपणामध्ये आणि ॲक्च्युअल ते जे त्याचे लॅटोट्यूड आहे ह्यामध्ये ते सॉफ्टवेअरमध्ये आपण बसून त्यासंबंधीची बऱ्याच गोष्टी ज्या ह्या नकाशामध्ये ज्या माहिती आहे त्याचा आपण शेप फाईल तयार करू शकतो. नदीची शेप फाईल तयार करू शकतो. त्या ठिकाणी नद्या कशा कोणत्या दिशेने वाहत आहेत त्याच्यासंबंधित बघू शकतो. सेटलमेंट संबंधित आपण डेटा घेऊ शकतो. त्यानंतर व्हेजिटेशन संबंधित आपण डेटा घेऊ शकतो. तर या सगळ्या घटकांचा आपण त्या ठिकाणी स्थान, विस्तार, लांबी, रुंदी कशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचे कलर देऊन त्याला आपण त्या नकाशा त्याची डेटा त्याची माहिती आपण त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. तर हे नकाशे जे आहे हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगत होतो सर्वे ऑफ इंडिया हे भारतासाठी जे काम करणारी सगळ्यात मोठी संस्था आहे. तर या आधारावरती आपण त्या ठिकाणी जे आपली ईमेल ID तयार करू शकतो. युजर ID आणि पासवर्ड जर तयार केलं तर त्याचे मॅप जे आहे आपण GISमध्ये वापरू शकतो. तो सुद्धा आहे. हवाई छायाचित्र ज्यामध्ये आपण विमान असेल, हेलिकॉप्टर्स असेल, ड्रोन असेल किंवा इतर काही बलून्स वगैरे असेल याद्वारे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे इमेजेस या घेतल्या जातात. तर त्या इमेजेसचा सुद्धा DEM फाईल वगैरे असेल या फाईल आपण घेऊन त्याच्यावर सुद्धा आपण काम करू शकतो आणि त्या आधारावरती GISमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे माहिती आहे ॲक्च्युअल माहिती आपल्याला जशी तशी नदी प्रवाह असेल, उंच सकल भाग कोणत्या ठिकाणी आहे, त्याची उंची किती आहे, या सगळ्यांची माहिती आपण या हवाई छायाचित्राद्वारे घेऊ शकतो आणि आज त्याचासुद्धा भरपूर ठिकाणी वापर होताना दिसतो. तर ह्या 2 पॉईंटचा आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण माहिती बघितली आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा तिसरा जो पॉईंट आहे हा तिसरा आपण पॉईंट या ठिकाणी बघूया आणि यामध्ये तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे हवाई छायाचित्रण झालेलं आहे. GPS डाटा C जिओग्राफिकल पोझिशन सिस्टीम GPS डेटा. तर या पॉईंटचा आपण आज तिसऱ्या पॉईंट GPS डेटा या पॉईंटचा आपण या ठिकाणी माहिती बघूया. तर मित्रांनो GPS म्हणजे जिओग्राफिकल पोझिशन सिस्टीम म्हणजे
आपले जे अर्थ आहे या अर्थवरती आपल्याला कोणत्याही ठिकाणचं जर त्याचा माहिती घ्यायची असेल तर त्याला स्थान, विस्तार, लांबी, रुंदी आपल्या सगळं माहिती या GPS सिस्टीमच्या डाट्याद्वारे मिळू शकते. GPS उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वी पृष्ठावर कोणत्याही ठिकाणचे नेमके स्थान, वेळ, दोन ठिकाणातील अंतर, प्रवासाचा वेग इत्यादीची माहिती पुरवणारी प्रणाली म्हणजेच जागतिक स्थान निर्धारण प्रणाली GPS असे म्हणतात. म्हणजे काय आहे की या जे GPS सिस्टीम जे लावलेले आहे, GPS सिस्टीम वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आपण बघतो GPS सिस्टीमचं आज वापर सगळ्यात मोठ्या बऱ्याच ठिकाणी केला जातो. या GPS सिस्टीममध्ये तुमचा मोबाईल जर एखाद्या ठिकाणी हरवला असेल तर त्या GPS सिस्टीमद्वारे ट्रॅक करून तो आपण मोबाईलसुद्धा कोण्या ठिकाणी आहे तर याचं आपण ट्रॅकिंगद्वारे माहिती घेऊ शकतो. आपल्यापासून किती अंतरावर आहे ते माहिती आपण घेऊ शकतो GPS सिस्टीमद्वारे. ते कोणत्या ठिकाणी आहे तर या सगळ्याची माहिती आपण घेऊ. त्याचप्रमाणे आपण आज बघतो की जे पेट्रोलियम पदार्थ असेल जसं पेट्रोलचे ट्रॅक असेल, टँकर असेल तर याच्यासुद्धा GPS सिस्टीम लावली असते. त्याच्यामुळे त्या GPS सिस्टीमद्वारे आपल्याला तो कोणत्या मार्गाने टँकर, पेट्रोलचा टँकर जात आहे, कुठे थांबलेला आहे, कोणत्या ठिकाणी तो आज पोझिशनला कोणत्या ठिकाणी आहे, आपल्यापासून किती अंतरावरती आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा अंतर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा GPS ट्रॅकच्याद्वारे आपण माहिती घेऊ शकतो. त्याचा डाटासुद्धा आपण घेऊ शकतो. या ठिकाणी म्हटलं आहे की GPS उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वी पृष्ठावर कोणत्याही ठिकाणचे नेमके स्थान म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणचं नेमकं स्थान प्राप्त करू शकतो. दोन ठिकाणातील अंतर म्हणजे जालना आणि औरंगाबाद या ठिकाणचं अंतर आपण बघू शकतो. जसं आपण मोबाईलमध्ये गाडी जर आपल्याला चालवत गुगल मॅपमध्ये आपण बघतो GPS ट्रॅक जर केला तर ट्रॅकमध्ये जर टाकलं तर आपल्याला आपल्या जालन्यापासून तर औरंगाबादचं किती अंतर आहे, कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणत्या मार्गाने ट्रॅफिक जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचा इझी वे कोणता आहे, या सगळ्या गोष्टीचा GPS ट्रॅकिंगमुळे आपल्याला फायदा होतो. प्रवासाचा वेग इत्यादीची माहिती पुरवणारी प्रणाली म्हणजे GPS जागतिक स्थान निर्धारण प्रणाली. जागतिक स्थान निर्धारण प्रणाली असं म्हणतात. या GPSचा उपयोग आपल्याला प्रवासामध्ये दरम्यान आता मी तुम्हाला सांगा प्रवासामध्ये तो होतोच. त्याचप्रमाणे संरक्षणासाठी सुद्धा आधुनिक काळात मार्गदर्शक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षण जर करत असेल त्यासाठी सुद्धा या GPSचा आपल्याला आधार घेता येते. GPSच्या आधारे संरक्षण करत असताना ते कोणत्याही हवामानात दिसतात. कोणत्याही हवामानात दिवस रात्र अतिशय जलद गतीने व कमी मानवी कष्टाच्या संरक्षण केले जाते. GPSच्या आधारे संरक्षण करत असताना ते कोणत्याही हवामानाचे हवामान कोणतेही सुद्धा उदाहरणार्थ जर आपण बऱ्याच सॅटेलाईट घेतले की विमानाचा द्वारे हवाई छायाचित्रण करताना जर आपण वापर केला म्हणजे हवाई विमानाचा असेल, ड्रोन असेल ते काही तर त्या ठिकाणी जर ढगाळ वातावरण असेल तर त्यावेळेस आपल्याला GPS आपला हा जो हवाई छायाचित्रण हे आपल्याला करता येत नाही. त्यामुळे त्या दिवसाचं त्या मोसमातला आपल्याला तो छायाचित्रण करणं हे गडबडीत होते. थोडं त्या ठिकाणी आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकते. परंतु जर GPS सिस्टीम जर बघितलं तर हे उपग्रहाद्वारे घेणारं जे ट्रॅकिंग आहे तर हे आपण कोणतंही असो, रात्र असो, दिवस असो, अंधार असो, पाऊस असो, पाणी असो, पाऊस पाणी असलं तर पुराची परिस्थिती, पूरजन्य परिस्थिती, ढगाळ वातावरण असेल तर त्यावेळेससुद्धा हे GPS ट्रॅकिंग जे आहे हे खूप प्रभावी काम करते. आणि त्यामुळे GPSला आज जे GPS सिस्टीम आहे GPS सिस्टीमचा वापर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. आणि विशेष म्हणजे आज अँड्रॉइड मोबाईल सगळ्यापाशी आहे आणि लॅपटॉप आहे, टॅब आहे, डेस्कटॉप वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत. आणि मोबाईल असल्यामुळे काय झालं की याला हाताळणे हे इझी झालेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्याद्वारे GPSद्वारे माहिती भेटू शकते. हे GPS जे आहे अद्ययावत आहे, अचूक व डिजिटल स्वरूपाची माहिती उपलब्ध करून देते. म्हणजे जसं आपण जर अद्ययावत एवढं आहे की आज आपण जर GPS सिस्टीम जर वापर केला तर आपल्याला जर एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर प्रवास करताना त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक आहे, कच्चा रस्ता कशा प्रकार रस्ता आहे का, त्या ठिकाणी हॉटेलिंग कुठं आहे. त्याचप्रमाणे या GPS सिस्टीमद्वारे आपण बघू शकतो की आपलं पेट्रोल जर भरायचं असेल तर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल संबंधित आपण माहिती घेऊ शकतो. आज एलॉन मस्क यासारख्या शास्त्रज्ञाने त्याच्या ज्या अमेरिकासारख्या या देशामध्ये त्यांनी आपल्या ज्या कार आहे या कार GPS सिस्टीमच्या आधारावरती सॅटेलाईटच्या आधारावरती त्या कंट्रोल करणाऱ्या सुद्धा गाड्याचं या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आहे. ही न्यू जनरेशनची आपल्याला एक म्हणजे सुरुवात असते दिसून येते.
AI या आधारावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी आज आपण टीचिंगपासून तर बऱ्याच फील्डमध्ये हा वापर करतो. त्याचप्रमाणे GPS सुद्धा या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या गाड्यांमध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्या आधारे अचूक स्वरूपाची माहिती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपल्याला जर जाताना सकाळी जर एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपल्याला नेमकं कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक लागणार आहे आणि कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त आहे आता याचं सुद्धा अद्ययावत माहिती, ही अचूक अद्ययावत माहिती ही GPS सिस्टीम देते. तिचा विश्वसनीय सांख्यिकीय म्हणून वापर केला जातो. जगामध्ये वेगवेगळ्या संस्थाद्वारे GPS प्रणाली विकसित केली जाते. त्यामध्ये जपानचं कायजी जेनिथ हे उपग्रह आहे, त्याला QZSS म्हणतात. हे जपानचं आहे. QZSS जपानद्वारे तयार केलेला उपग्रह आहे. या आधारे म्हणजे बरेच खाजगी आणि सरकारी संस्था यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करत आहेत. कारण आहे की याद्वारे येणारं उत्पादन हे आज आधुनिक काळामध्ये GPS हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यामुळे आज नवीन युगाला ज्या सुरुवात जर होत असेल तर हे GPS जे काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे ह्या तंत्रज्ञानामुळे होत आहे. आणि याच्यामध्ये अनेक देश हे इन्व्हॉल्व होऊन आपले अनेक उपग्रह GPS संबंधित अनेक उपग्रह या ठिकाणी तयार करत आहेत. यामध्ये आपण बघतो की कायजी जेनिथ उपग्रह प्रणाली QZSS हे या जपानचे आहे. रशिया ग्लोबल नेव्हिगेशन उपग्रह ज्याला GLONSS या नावाने रशियाचा उपग्रह आहे. याच्याद्वारे सुद्धा एक GPS सिस्टीम चालवली जाते. युरोपच्या युनियनमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली, चीनमध्ये बर्ड विडा नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली, भारतामध्ये भारतीय प्रादेशिक उपग्रह प्रणाली आणि भारताच्या दृष्टीने जर बघितलं तर IRNSS इंडियन भारतीय प्रादेशिक उपग्रह प्रणाली याचा उपग्रह हा भारताने या ठिकाणी वापर केला जातो. भारतामध्ये या सध्या मोबाईलमध्ये पण GPSची सेवा उपलब्ध आहे आणि आज मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या GPSच्या सिस्टीमची जी आहे ती सुविधा उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे GPSद्वारे जो काही डाटा भेटतो तो डाटासुद्धा आपण या GIS मध्ये वापर करताना दिसतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या GPS प्रणालीचा कशा प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो याची आपण माहिती बघितली आहे. मला अपेक्षित आहे की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण या जो GPSच्या साठी लागणारा जो डाटा आहे यामधला जो अवकाशीय स्पेशल डाटा आणि नॉन स्पेशल डाटा, हा जो अवकाशिक आणि गुणविशेषणीय डाटा आहे या माहितीची आपण आणखी माहिती घेऊया. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला समजला असेल आणि पुढच्या लेक्चरमध्ये उर्वरित भागाची माहिती आपण बघू. तोपर्यंत धन्यवाद.